नमस्कार. मी प्रणय कंसार आपलं सर्वांचे स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 2 जानेवारी 2021 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठली महत्त्वाची न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे जागतिक आरोग्य संघटनेची फायझर लसीला मान्यता. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 प्रतिबंधित फायझर बायोएनटेक लसीला आपत्कालीन मान्यता दिली असून याचा अर्थ ही लस आता गरीब देशांनाही उपलब्ध होणार आहे. लक्षात घ्या, फायझर बायोएनटेक हे संयुक्त उपक्रम आहे USA आणि जर्मनी या दोन कंपनीचा, या दोन देशांचा. ठीक आहे, कारण बायोएनटेक जी आहे ती जर्मनीची कंपनी आहे आणि फायझर जी आहे ते USA कंपनी आहे. ओके, आणि या दोन्ही देशांनी एकत्रित मिळून फायझर बायोएनटेक ही लस डेव्हलप केली आहे. आता आपण माहिती घेणार आहोत जागतिक आरोग्य संघटनेविषयी. तर लक्षात घ्या, अख्खा जगासाठी एखादी आरोग्यशी निगडीत एखादी संघटना असली पाहिजे. या संकल्पनेतून जागतिक आरोग्य संघटना याचा जन्म झाला. जागतिक आरोग्य संघटना याची जी संकल्पना आहे ती पहिल्यांदा 1945 सालामध्ये सान फ्रान्सिस्को कॉन्फरन्स येथे ठेवण्यात आली. ओके, जे झी आहेत, जे की रिपब्लिक ऑफ चायनाचे प्रतिनिधित्व करत होते, त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेसाठी संकल्पना मांडली आणि तेव्हा जे इंटरनॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन याचे सेक्रेटरी जनरल होते, कोण बरं, तर अल्गेर हिस, काय नाव त्यांचं, अल्गेर हिस यांनी या संकल्पनेला पाठिंबा दिला आणि त्याच्या माध्यमातून कालांतराने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना ही अस्तित्वात आली. लक्षात घ्या, जागतिक आरोग्य संघटना 1948 सालामध्ये अस्तित्वात आली. ओके, आणि ही पहिली स्पेशलाइज्ड एजन्सी होती युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत, की ज्याच्यामध्ये जेवढे काही युनायटेड नेशनचे मेंबर होते, संयुक्त राष्ट्राचे जेवढे काही मेंबर्स होते, त्या प्रत्येकाने WHO मान्यता दिली. ओके, WHO अध्यक्ष असतात त्यांना म्हणतो आपण डिरेक्टर जनरल. ओके, आणि WHO जो हेडक्वार्टर आहे तो जेनेवा येथे आहे. सध्या WHO जे डिरेक्टर जनरल आहे त्यांचं नाव आहे टेड्रोस अधानोम. खूप जास्त महत्त्वाचं आहे आता जागतिक आरोग्य संघटना. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, टेड्रोस अधानोम ते सध्याचे डिरेक्टर जनरल आहेत WHO. त्यांनी स्वतःचा जो कारभार होता ते 1 जुलै 2017 सांभाळला आणि ते पुढील 5 वर्षासाठी हे WHO अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. सध्या WHO 194 मेंबर्स आहेत. ओके, आणि USA हे एकमात्र असं कंट्री आहे ज्यांनी आधी WHO सभासत्व घेतलं होतं, परंतु ते आता नाकारलं आहे. ओके, म्हणे USA जो आहे तो आता WHO मेंबर नाही आहे. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ असेंब्ली जी असते ती WHO हायेस्ट बॉडी आहे. त्याच्यामध्ये सर्व सभासद एकत्रित येतात आणि जे काही विषय असेल त्याच्यावरती डिस्कशन करतात आणि त्याच्यावरती सोल्युशन काढायचा ते प्रयत्न करतात. 73वी जी वर्ल्ड हेल्थ असेंब्ली झाली, जी की 19 नोव्हेंबर 2020 रोजी झाली, त्याच्यामध्ये भारताला एक्झिक्युटिव्ह बोर्ड जो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा, जागतिक आरोग्य संघटनाचा जे कार्यकारी मंडळ आहेत त्याच्यावरती भारताला प्रतिनिधित्व करायचा एक मौका मिळाला आहे. ठीक आहे, एक चान्स भेटला आहे. तर भारताकडनं जे आपले आरोग्यमंत्री आहेत हर्षवर्धन यांनी तो कार्यभार सांभाळलेला आहे आणि पुढील 3 वर्ष ते एक्झिक्युटिव्ह बोर्ड जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा त्याच्यामध्ये राहून काम करणार आहेत. ओके, त्यांनी मे 22, 2020 रोजी हा कार्यभार सांभाळला आणि त्यांनी हिरोकी नकातानी जे जापानचे होते त्यांना रिप्लेस केलं. ओके, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना याचा जो स्थापना दिवस असतो 7 एप्रिल, आपण बघितलं की 7 एप्रिल 1948 रोजी हा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. मग दरवर्षी 7 एप्रिल हा जो दिवस आहे त्याला आपण जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. आणि 2020 आपण जो वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला होता त्याची थीम होती इयर ऑफ नर्सेस अँड मिडवाईफ. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा, इयर ऑफ दी नर्स अँड मिडवाईफ. ठीक आहे, तर हे आपण जागतिक आरोग्य संघटनेविषयी बघितला आणि फायझर लसविषयी बघितला. पुढची जी न्यूज आहे ती आहे पर्यावरणाचं संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता आपल्या संविधानामध्ये आपल्याला माहिती आहे की DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी
राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे. ठीक आहे, हा येतो आपला भाग 4मध्ये. तर भाग 4 जो आहे त्याच्यामध्ये कलम 48A म्हणजे 48A, ठीक आहे, आर्टिकल 48A याच्या अंतर्गत प्रत्येक राज्यांवरती ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली आहे की त्यांनी त्यांचं राज्यामध्ये असलेलं पर्यावरण आणि फॉरेस्ट तसंच वाईल्ड लाईफ, ठीक आहे, प्राणी आणि जंगल यांचे संवर्धन करणे ही कोणाची जबाबदारी असेल तर ते राज्याची जबाबदारी असेल. 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976 याचा अनुसार आपण हे आर्टिकल 48A जो आहे तो जे आपला भाग 4 आहे त्याच्यामध्ये ॲड केलं आहे करणं, ठीक आहे, सामील केलं आहे. ओके, कुठली तर 42वी घटनादुरुस्ती 1976 याच्यानुसार भाग 4मध्ये आपण कलम 48A याला सामील केलेलं आहे. तसंच जी आपली फंडामेंटल ड्युटीज आहे भाग 4A, ठीक आहे, आणि कलम 51. तर कलम 51A आहे हां, कलम 51Aचा G सेक्शन. मग याच्यामध्ये काय लिहिलं गेलं आहे की जे काही नॅचरल एन्व्हायरमेंट आहे म्हणजे आपलं आजूबाजूचं जे काही पर्यावरण आहे, जंगलं झाले, त्यानंतर तलाव झाले, नदी झाले, तसंच प्राणी आणि पक्षी झाले, यांच्या संवर्धन करण्याची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाची सुद्धा असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. 48A मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर 48A मध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्याकडे जबाबदारी आहे की त्यांनी जे काही पर्यावरण आहे राज्याचं त्याचं संवर्धन करणे. तसंच दरवेळी राज्यच का करणार, आपण नागरिक आहेत भारताचे तर आपलीसुद्धा जबाबदारी आहे ना की आपल्याला आपलं जे पर्यावरण आहे त्याचं संरक्षण करणे आहे. मग ती जी जबाबदारी आहे ती आपली एक फंडामेंटल ड्युटी आहे आणि फंडामेंटल ड्युटीज जे आहेत ते कलम 51Aच्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत. आणि त्याचा जो G सेक्शन आहे तो म्हणतो की प्रत्येक नागरिकची ही जबाबदारी असेल की ते स्वतःचं आजूबाजूचा जो काही पर्यावरण आहे ज्याच्या अंतर्गत जंगले येतात, तलाव येतात, नदी येतात, प्राणी पक्षी येतात तर त्यांचं संवर्धन करणे. ओके, त्यानंतर H1B विजाबंदी आता मार्च अखेरपर्यंत. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे H1B विजा. तर लक्षात घ्या H1B विजा जी आहे ती नॉन इमिग्रंट विजा आहे. आता इमिग्रंट म्हणजे काय तर जे परमनंटली तिथे राहायला जात असेल एखाद्या देशामध्ये त्याला आपण इमिग्रंट म्हणतो. ठीक आहे, परंतु H1B विजा जो आहे तो नॉन इमिग्रंट विजा आहे. नॉन इमिग्रंट म्हणजे काय तर तुम्हाला तिथे परमनंट राहता येणार नाही. जोपर्यंत विजा आहे तुम्ही तोपर्यंत तिथे राहू शकतात. ओके, आता H1B विजाचा उपयोग कोण करते तर लक्षात घ्या USA जी काही कंपनीज आहेत त्यांना स्पेशलाइज किंवा प्रोफेशनल्सची गरज असते. ठीक आहे, प्रोफेशनल म्हणजे एखादा फील्डमध्ये ते एक्सपर्ट असतात तर अशी लोकांची गरज असते. मग ते काय करतात ते H1B जो विजा असतो त्याचा अंतर्गत इतर देशांमधनं या प्रोफेशनल्सना USA बोलवून घेतात काम करण्यासाठी. ठीक आहे, मग बेसिकली H1B विजाचा उपयोग कोण करतात तर H1B विजाचा उपयोग हे USचे कंपनी करतात. कशासाठी तर इतर देशांमधनं जे काही प्रोफेशनल्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये नोकरीवरती बोलवण्यासाठी. ओके, आता कुठली अशी लोकं आहेत ज्यांना स्पेशलाइज म्हणता येईल किंवा ज्यांना प्रोफेशनल म्हणता येईल आणि त्यांना H1Bच्या सहाय्याने आपण इतर देशांमधनं USA आणू शकतो. तर लक्षात घ्या IT प्रोफेशनल झाले, फिनान्स प्रोफेशनल झाले, तसेच अकाउंटिंग, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, सायन्स, मेडिसिन आणि ॲटसेट्रा. म्हणजे या जे काही फील्ड्समध्ये एक्सपर्ट्स असतील त्यांना H1B विजाच्या माध्यमातून आपण इतर देशांमधनं USA आणू शकतो. ओके, त्यानंतर लक्षात घ्या H1B जो विजा आहे त्याच्यासाठी एक स्पेसिफिक क्रायटेरिया आहे की तुमच्याकडे कमीत कमी हे बॅचलरची डिग्री हवी, कमीत कमी तुम्ही बॅचलर झालेले असायला पाहिजे. तसंच त्यापेक्षा हायर एज्युकेशन असेल तर वेल अँड गुड आहे, पण कमीत कमी तुमच्याकडे बॅचलरची डिग्री तरी असली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला H1B विजा दिला जाऊ शकतो. ओके, H1B विजा आहे तो ग्रीन कार्डसाठी एक ऑप्शन बनू शकतो. ठीक आहे, आधी जर तुमच्याकडे H1B विजा असेल तर तुम्ही ग्रीन कार्डसाठी अप्लाय करू शकतात. ओके, पण H1B विजा म्हणजे ग्रीन कार्ड असं नाही आहे. H1B विजा जर असेल तर तुम्ही ग्रीन कार्डसाठी अप्लाय करू शकतात. ओके, आता ज्या लोकांकडे H1B विजा आहे ते स्वतःची जे पती किंवा पत्नी असेल ज्याला आपण स्पाऊस म्हणतो इंग्रजीमध्ये, किंवा 21 वर्षापेक्षा लहान मुलाला हे H14 विजाच्या सहाय्याने ते USA बोलवू शकतात. ज्यांच्याकडे H1B विजा आधीपासून आहे ते स्वतःच्या पती किंवा पत्नीला किंवा मग स्वतःचे 21 वर्षाखालील मुलाला किंवा मुलीला ओके H14 विजाच्या सहाय्याने ते USA बोलवू शकतात. पण लक्षात घ्या
ज्यांच्याकडे H4 व्हिसा असेल ना त्यांना तिथे नोकरी करायची संधी देण्यात येणार नाही. ठीक आहे, ज्यांच्याकडे H4 व्हिसा आहे त्यांना तिथे USA नोकरी करता येणार नाही. ते फक्त तिथे स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकतात आणि बँक अकाउंट उघडू शकतात किंवा तिथे शाळामध्ये शिक्षण वगैरे घेऊ शकतात, परंतु त्यांना नोकरी करता येणार नाही. ओके, आता थोडीशी माहिती आपण ग्रीन कार्डविषयी घेऊ. तर जसं आपल्या इथे राशन कार्ड तसं तिथे ग्रीन कार्ड. ओके, ग्रीन कार्ड म्हणजे काय, तर तिकडचे तुम्ही परमनंट रेसिडेंट आहात याचा तो एक पुरावा आहे. ओके, ग्रीन कार्ड जो आहे तो इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट 1952, कुठलं बरं, इमायग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट 1952 याचा अंतर्गत देण्यात येतो. आणि हा ग्रीन कार्ड तुम्हाला डेसिग्नेट करतो आहे की तुम्ही तिकडचे परमनंट हा रेसिडेंट आहात. ठीक आहे, USAचे तुम्ही परमनंट रेसिडेंट आहे हे कसं ठरवलं जातं, तर ते ग्रीन कार्डवरनं ठरवलं जातं. ओके, तर हे आपण H1B व्हिसा आणि ग्रीन कार्डविषयी माहिती घेतली. गरीब मध्यमवर्गीयांसाठी घरांना सरकारचे प्राधान्य, पंतप्रधान मोदीजींनी सांगितले ही गोष्ट लक्षात घ्या की लाईट हाऊस प्रोजेक्ट, ठीक आहे, लाईट हाऊस प्रोजेक्ट याचा इनॉग्रेशन करताना किंवा त्याचं फाउंडेशन ठेवताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे माहिती दिली की गरीब आणि मध्यमवर्गीयसाठींचा घरांना सरकार प्राधान्य देणार आहे करणं. आता लाईट हाऊस प्रोजेक्ट जो आहे ते 6 राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज, कुठलं बरं, ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज इंडिया याचा अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. ओके, आता लाईट हाऊस प्रोजेक्ट काय ते आपण बघून घेऊ. तर सध्या लक्षात घ्या, लाईट हाऊस प्रोजेक्ट जे आहे ते आपण बोललो की 6 राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर 6 राज्य कुठले कुठले आहेत, तर मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, झारखंड, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेशमधला इंदोर शहरामध्ये, गुजरातमधला राजकोट येथे, तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे, झारखंडमध्ये रांची येथे, त्रिपुरा येथे म्हणजे त्रिपुरामधील अगरतला येथे आणि उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे. ठीक आहे, हे लाईट हाऊस प्रोजेक्ट जे आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. आता याच्या अंतर्गत आपण काय करणार आहोत, तर याच्या अंतर्गत आपण 1000 घरे बांधणार आहेत. ओके, प्रत्येक लोकेशनला, म्हणजे मध्य प्रदेशच्या इंदोर येथे 1000, राजकोटच्या गुजरात येथे 1000, तामिळनाडूच्या चेन्नई येथे 1000, अशा प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जी लोकेशन आपण सिलेक्ट केली आहे तिथे 1000 घर आपण बांधणार आहोत. ओके, आता या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण काय करतो, तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण रेडी हाऊस बनवतो. ओके, रेडी टू लिव्ह हाऊस. ओके, रेडी टू लिव्ह म्हणजे काय, फक्त आपल्याला सामान घेऊन जायचं आणि डायरेक्ट तिथे वास्तव्याला सुरुवात करायची. ओके, तिथे घर आधीपासून बांधून ठेवलेले असतील आणि हे घर जे असतात ते 12 महिन्याच्या आतमध्ये तयार होतात. ओके, आता आपल्याला एखादं घर बांधायला घेतलं तर त्याला 3 वर्ष पण जातात, 4 वर्ष पण जातात. ठीक आहे, पण इथे असं नाही. रेडी टू हाऊस जे रेडी टू लिव्ह हाऊसेस जे असतात ते 12 महिन्याच्या अंतर्गत या लाईट हाऊस प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण तयार करतो. ओके, आणि याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ड टेक्नॉलॉजी, ओके, म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करतो. असं नाही की आपल्याला विट आणि सिमेंट मारूनच करायचं आहे काम, नाही, तुम्ही डायरेक्ट पत्रे ठोकूनसुद्धा त्याला रेडी करू शकतात. पण ही जी टेक्नॉलॉजी आहे ही खूप जास्त ॲडव्हान्स असली पाहिजे. ओके, आणि असं पण नाही की रेफ्युजी हाऊसेससारखे बनवून देऊन टाकले, नाही, तसं नाही. ओके, तर आता बघा याच्यामध्ये 2-3 टेक्नॉलॉजी दिली गेली आहेत, आपण ते वाचून घेऊया. त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला इन डिटेल जाऊन ते करायची गरज नाही आहे. प्री फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल सिस्टम, ठीक आहे, ही एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याला आपण लाईट हाऊस जे प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत वापरतो. ओके, आणि हे जी प्री फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल सिस्टम आहे ते आपण इंदोर येथे वापरतो आहे. तसंच मोनोलिथिक कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन युझिंग टनल फ्रेमवर्क. ओके, ही सर्व टेक्नॉलॉजी आहे. लक्षात राहिलं ठीक आहे, नाही राहिलं तरी एवढं काही महत्त्वाचं नाही आहे ते. आता आपण ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज जे आहे ते 2019मध्ये अस्तित्वात आला किंवा लॉन्च झाला तो. आणि हा जो चॅलेंज आहे तो प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, लक्षात ठेवा, हा अर्बन, रुरल नाही आहे, अर्बन याचा अंतर्गत येतो. ओके, प्रधानमंत्री आवास योजना रुरल आणि अर्बन असे 2 पार्ट आहेत. तर हा जो आपला आहे कुठला बरं, ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज, हा प्रधानमंत्री आवास योजना अर्बनचा अंतर्गत येतो. ओके, आणि याच्यामध्ये आपण उद्देश काय ठेवलेले आहे, तर आपण 2022पर्यंत 2 करोड घर एवढे बांधणार आहोत. ओके, त्यानंतर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी चॅलेंज जे आहे, एक मिनटं, हां, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी चॅलेंज जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपण इतर देशांमध्ये जी काही सुपिरियर टेक्नॉलॉजी म्हणजे एकदम एक्सलंट टेक्नॉलॉजी असतात त्यांना आपण अडॉप्ट करतो आणि
त्याचा उपयोग करून आपण आपल्या भारतामध्ये घरं बांधायचा प्रयत्न करतो. ओके, आता हा जो टेक्नॉलॉजी आहे ते आशा म्हणजे अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग ॲक्सेलरेटर इंडिया याचा माध्यमातून आपण ते बनवतोय करणं. ठीक आहे, लक्षात घ्या आपलं जे ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज आहे त्याला आशा सपोर्ट करते. असा काय बरं, तर अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग ॲक्सेलरेटर इंडिया. ठीक आहे, हा आपला GSTCला सपोर्टर म्हणून काम करतो आहे. त्यानंतर पुढची न्यूज बघूया काय आहे. कोविडशिल्डला मंजुरी, लसीचा आपत्कालीन वापरास परवानगी, तज्ज्ञ समितीचा निर्णय. ऑक्सफोर्ड ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि सिरम संस्थेने तयार केलेला कोविडशिल्ड या लसीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. लसीकरणाच्या सराव फेरीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेचा म्हणजे CDSCO तज्ज्ञ समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्याला परवानगी देण्यात आली. महाऔषध नियंत्रकाचा म्हणजे DCGI परवानगीची प्रतीक्षा आहे अजून. ओके, तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, आपल्यासाठी महत्त्वाचे आहे CDSCO विषयी बघणे म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन विषयी. आणि दुसरी महत्त्वाची एक बॉडी होती ती आपण बघितला DCGI म्हणजे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, तर सर्वात पहिलं आपण CDSCO विषयी माहिती घेऊ. CDSCO जी आहे ती काय आहे, तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ओके, ड्रगचे जे काही स्टँडर्ड्स असतात त्याला कंट्रोल करणारी ही एक ऑर्गनायझेशन आहे आणि ह्या केंद्रीय लेवलवरती म्हणून त्याला सेंट्रल म्हणतो आपण. आता हे काय करते, तर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 याचा अंतर्गत जी काही दवा असते दवाई असते त्यांना आपण ड्रग्स म्हणतो इंग्रजीमध्ये, तर त्याला अप्रुव्हल द्यायचं काम करते. ओके, म्हणजे ते मापक जे काही ठरवले गेलेत या ऑर्गनायझेशनने तर त्याच्यावरती ते खरी उतरते का नाही तर ते सर्व बघायचं काम करतो हा CDSCO. ओके, ॲक्ट लक्षात ठेवा, द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. ओके, याचा अंतर्गत राहून ती काय करते, जी काही ड्रग्स आहेत त्यांना अप्रुव्हल द्यायचं काम करते. आता मेजर फंक्शन्स काय काय ते आपण बघून घेऊ. तर जी काही ड्रग्स इम्पोर्ट होते म्हणजे इतर देशांमधून आपण भारतामध्ये आणतोय ते, तसंच जे काही नवीन ड्रग्स आहेत जे भारतामध्ये बनत आहेत किंवा जे काही क्लिनिकल ट्रायल्स होत आहेत त्यांना रेग्युलेट करायचं काम ही बॉडी करते. ओके, तसंच काही जे सेंट्रल लायसेन्सिंग अप्रुव्हलसाठी येतात ड्रग्स वगैरे, ओके, लायसन्स अप्रुव्हलसाठी जे काही ड्रग्स वगैरे येतात त्यांना अप्रुव्हल द्यायचं काम करते. आणि म्हणूनच ही जे बॉडी आहे त्याला आपण सेंट्रल लायसन्स अप्रुव्हिंग ऑथॉरिटीसुद्धा म्हणतो. ओके, लायसन्स अप्रुव्हिंग ऑथॉरिटी की आपल्याला जर एखादी दवा मार्केटमध्ये उतरवायची असेल तर त्यासाठी आपल्याला लायसन्स घ्यावा लागतो आणि तो लायसन्स कोण देतो तर ते CDSCO देतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. आता लक्षात घ्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया जो आहे तो सुद्धा CDSCOचा अंतर्गतच येतो. ओके, परंतु जे काही इतर म्हणजे स्पेसिफिक जे काही ड्रग्स असतात जसं की आपण वॅक्सिन्स झाली, सेरा झाली, त्यानंतर ब्लड प्रोडक्ट्स झाले जे ब्लडमधनं बनत आहेत तर आणि 4 फ्लुइड्स झाले, तर या सर्वांना अप्रुव्हल द्यायचं काम जे करतो ते DCGI करतो. ओके, आणि आपल्यासाठी आता महत्त्वाचे आहे वॅक्सिन्स. तर वॅक्सिन्सना अप्रुव्हल द्यायचं काम कोण करणार आहे तर तो DCGI करणार आहे म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. ओके, आणि हे दोघंही जे आहेत ते आपले मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत येतात. ओके, जी आपली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे त्याच्या अंतर्गत येते सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि त्याच्या अंतर्गत येतो आपला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. ओके, चला पुढची न्यूज आहे आपली. माळढोक संवर्धनासाठी आता वीज वाहिन्या भूमिगत, पक्ष्यांची संख्या 75% घटल्याने राष्ट्रीय हरित लवादाचे निर्देश. लक्षात घ्या जे आपला माळढोक आहे ते IUCNची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये येतो. ठीक आहे, कशामध्ये येतो, क्रिटिकली एंडेंजर्ड. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट, हा स्टेटस विचारला जाऊ शकते. आता इथे काय लिहिलं गेलं, राष्ट्रीय हरित लवादा म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, तर आपण त्याच्याविषयी माहिती घेऊया. ओके, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे ते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ॲक्ट 2010 अनुसार अस्तित्वात आला. ओके, आणि NGT सारखी बॉडी बनवणारा भारतात तिसरा देश आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंड आणि आता भारत. ओके, तर या 3 कंट्रीजने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलसारखी एखादी बॉडी बनवलेली आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये जी काही अपील फाईल केली जाते त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावरती निर्णय देणे गरजेचं असते करणं.
ओके, की जी काही तुमच्याकडे कंप्लेन आली आहे त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये डिस्पोज करायलाच पाहिजे. ओके. त्यानंतर एन जी टीचं मेन हेडक्वार्टर आहे ते न्यू दिल्ली येथे आहे, परंतु त्याची जे इतर बोलतात ना सबसिडरी जे ऑर्गनायझेशन्स किंवा सबसिडरी जे ऑफिसेस आहेत ते कुठे आहे, भोपाळ, पुणे, कलकत्ता, चेन्नई इथे आहेत. ओके. आता एन जी टीचा आपण स्ट्रक्चरविषयी बात करू तर एन जी टीचा एक चेअरमन असतो ज्याला आपण अध्यक्ष म्हणतो. ठीक आहे. आणि हा जो अध्यक्ष असतो तो ज्युडिशियल मेंबर असला पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर जे चेअरमन असतो तो एका प्रकारे आपण म्हणूया की ते काय म्हणतात ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांचं एवढी कन्सल्ट करून त्याची अपॉइंटमेंट केली जाते. ठीक आहे. लक्षात ठेवा, चेअरपर्सन जे असतात त्यांची अपॉइंटमेंट हा सेंट्रल गव्हर्नमेंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असतात त्यांच्या जोडी कन्सल्टेशनने करतात. ओके. तसंच याच्यामध्ये जी आपलं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष असतात, तसेच ज्युडिशियल मेंबर्स असतात आणि एक्सपर्ट मेंबर्ससुद्धा असतात. ओके. तर सर्वात पहिलं आपण चेअरमनविषयी बघितलं. काय बरं की चेअरमन जे असतात त्यांची अपॉइंटमेंट कोण करते तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट करते. ओके. परंतु त्यासाठी ते सलाह घेतात कोणाची तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाची. ओके. लक्षात घ्या की जे काही ज्युडिशियल मेंबर्स बघणार आहोत आपण, आता आपण बघितलं की एक अध्यक्ष असतं, बाकी ज्युडिशियल मेंबर्स असतात. तर हे काही ज्युडिशियल मेंबर्स यांना जे सिलेक्ट करायचे असते, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आपण एक सिलेक्शन कमिटी नेमतो. ओके. ज्युडिशियल मेंबर्स आणि एक्सपर्ट्स जे असतात त्यांना सिलेक्ट करण्यासाठी आपण सिलेक्शन कमिटी नेमतो. ओके. आणि कोण नेमते ती तर ती सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट नेमते. ओके. केंद्र सरकार हे सिलेक्शन कमिटीची नेमणूक करते की जे पुढे ज्युडिशियल मेंबर आणि एक्सपर्ट मेंबर्स यांचं नाव सजेस्ट करणार सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्यानंतर अजून महत्त्वाचं काय तर कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 हे फुल टाईम ज्युडिशियल आणि एक्सपर्ट मेंबर असू शकतात ट्रिब्युनलमध्ये. ओके. एन जी टीमध्ये कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 फुल टाईम मेंबर्स ज्युडिशियली आणि एक्सपर्ट मेंबर्स हे असू शकतात. ओके. आता पॉवर्सविषयी आपण माहिती घेऊ. तर लक्षात घ्या, जी काही पर्यावरणविषयी प्रॉब्लेम्स असतील किंवा केसेस असतील यांना एन जी टी समोर आपण आणू शकतो. ओके. लक्षात ठेवा, जे काही पर्यावरण विषयामध्ये प्रॉब्लेम्स असतील किंवा केसेस असतील त्यांना एन जी टी समोर मांडण्यात येते. आता एन जी टी काय आहे, एन जी टी जी आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. आपण बघितलं होतं ना, एन जी टी ॲक्ट 2010 अनुसार ते अस्तित्वात आली होती. ठीक आहे. म्हणून एन जी टीकडे ओरिजिनल आणि ॲपिलेट ही दोन्ही ज्युरिस्डिक्शन आहेत. ओके. समजा एखाद्या कोर्टमध्ये तुम्ही केस फाईल केला जे की पर्यावरण विषयात आहे, परंतु त्या कोर्टने तुम्हाला डिसिजन दिला आणि तुम्ही सॅटिस्फाईड नाही तर तुम्ही एन जी टीमध्ये अपील फाईल करू शकता त्याच्या विरोधात, किंवा एन जी टीकडे एखादा केस तुम्ही डायरेक्टसुद्धा नेऊ शकतात. ओके. डायरेक्टली जर तुम्ही नेला तर त्याला आपण ओरिजिनल म्हणू आणि अपीलच्या माध्यमातून नेला तर त्याला आपण अपिलेट म्हणू. म्हणून एन जी टी जी आहे ती ओरिजिनल ॲज वेल एज अपिलेट ज्युरिडिक्शन हे एन जी टीकडे आहे. ओके. लक्षात ठेवा, एन जी टी जी आहे ती सिव्हिल प्रोसिजर 1908 जी आहे, काय बरं कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 याचा ने बाइंडिंग नाही आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या अंतर्गतच राहून तुम्हाला काम करायचे असं नाही आहे. हे एन जी टी जी आहे ते नॅचरल जस्टिस हा जो प्रिन्सिपल आहे ती फॉलो करते. ओके. आता एन जी टी कुठले कुठले ऑर्डर्स देऊ शकते ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर कुठल्याही पर्यावरणचा विषयामध्ये डॅमेज वगैरे झाला असेल, ठीक आहे, पर्यावरणचं नुकसान झालं असेल तर एन जी टी हे कम्पेन्सेट करण्यासाठी समोरच्या पार्टीला सांगू शकते. समजा ए कंपनी आहे तर ए कंपनीचा कार्यभारामुळे हे पर्यावरणाला नुकसान झालं आहे तर एन जी टी एला सांगू शकते की बाबा तुम्ही कम्पन्सेट करा. ओके. त्यानंतर एन जी टीचे जे काही डिसिजन आहे, ओके, तो सिव्हिल कोर्टचा डिसिजन एवढा ताकदवर असतो. ओके. म्हणजे एन जी टीने जो काही डिसिजन दिला त्या डिसिजनची मान्यता तेवढी असते जेवढी एखादं आपलं जे सिव्हिल कोर्ट असतं त्याचं डिसिजनची असते. ओके. त्यानंतर एन जी टीचा डिसिजन जर आपण नाही फॉलो केला तर आपल्याला ही जेल होऊ शकते. ओके. आणि ते 3 महिन्यापर्यंत एक्सटेंड करता येऊ शकते. ओके. तसंच आपल्याला 10 करोड रुपयेपर्यंतचा फाईन लागू शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात. ओके. जर आपण एन जी टीच्या डिसिजनला फॉलो नाही केला तर, कारण एन जी टीचा डिसिजन जो आहे त्याची जे बोलतो ना मान्यता आहे ते एखादा सिव्हिल कोर्टने डिसिजन दिलं आहे तेवढीच असते. ओके. त्यानंतर जर आपल्याला एन जी टीच्या विरोधात अपील फाईल करायची असेल, एक मिनटं हां, ओके, जर आपल्याला एन जी टीच्या विरोधात अपील फाईल करायची असेल तर आपण सुप्रीम कोर्टमध्ये 90 दिवसाच्या आत ती अपील फाईल
करू शकतो. ठीक आहे. आता NGT कुठल्या कुठल्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करते तर लक्षात घ्या. वॉटर ॲक्ट 1974 म्हणजे हे जे काही कायदे आहेत ना, याचा अंतर्गत राहून जर तुम्ही केस फाईल केला असेल तर त्याच्यावरती NGT स्वतःचं डिसिजन देऊ शकते. तसंच वॉटर सेस ॲक्ट 1977, फॉरेस्ट ॲक्ट 1980, एअर ॲक्ट 1981, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986, पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट 1991, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002. लक्षात घ्या, जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1972चा आणि फॉरेस्ट ॲक्ट होता 1927चा. ठीक आहे, त्याला आपण आता 2006चा फॉरेस्ट ॲक्ट म्हणतो. तर या केसेसमध्ये NGT हस्तक्षेप करू शकत नाही किंवा याचा अंतर्गत जे काही केस फाईल झाले असतील त्याच्यामध्ये NGTचं ज्युरिस्डिक्शन येत नाही. ओके, हे बघा इथे चॅलेंजेस दिले गेले, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 आणि शेड्यूल ट्राईब अँड अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट 2006, ज्याला फॉरेस्ट ॲक्ट 2006सुद्धा म्हणतो, याच्यामध्ये NGT जी असते ती ज्युरिस्डिक्शन देऊ शकत नाही. ओके, आता NGTने एखादं जर डिसिजन दिलं असेल तर त्याला हायकोर्टमध्ये कलम 226च्या अंतर्गत हे चॅलेंज करता येऊ शकते. का बरं असं होऊ शकते? कारण लक्षात घ्या, NGT जी आहे ती काय आहे, NGT एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ओके, आणि आपलं जे हायकोर्ट आहे ती कुठली आहे तर ती आपली कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, म्हणजे संविधानिक बॉडी आहे, म्हणून हायकोर्टला जास्त पॉवर आहे. तर NGTमध्ये जी काही केसेस आले त्यांना तुम्ही हायकोर्टमध्ये कलम 226च्या अंतर्गत हे चॅलेंज करू शकतात. ओके, त्यानंतर आपण म्हणतो की NGTने बाबा 6 महिन्याच्या आतमध्ये जे काही त्याच्यासमोर प्रॉब्लेम्स आलेत त्याला सॉल्व केलं पाहिजे, परंतु बाबा NGTकडे तेवढं मॅन पॉवरच नाही आहे. ठीक आहे, तेवढी स्पेशालिटी नाही आहे, मग ते 6 महिन्याच्या आतमध्ये कसं काय सॉल्व करेल, हे सगळं चॅलेंजेस आपण डिस्कस करतो आहे. ओके, आणि त्याचे जे ब्रांचेस आहेत ते सुद्धा लिमिटेड आहे. पूर्ण भारतामध्ये ते म्हणजे पूर्ण भारतामध्ये त्यांचे ब्रांचेस नाही आहेत. मग काय, काही इश्यू झाला तर जेवढे ब्रांचेस आहेत त्यांच्याकडे जावं लागते, बरोबर की नाही. आता केरळमध्ये जर इश्यू झाला असेल तर जवळपास कुठले पुणे आहे तर पुण्याला येऊन त्यांना केस फाईल करावा लागतो. मग त्यापेक्षा प्रत्येक राज्यामध्ये एक एक ठेवा ना NGTचं रिजनल सेंटर. ठीक आहे, तर ते सर्व प्रॉब्लेम्स आहेत. तर हे आपण NGT विषयी बघितलं. ओके, लक्षात ठेवा, NGTमध्ये चेअरमॅन असतात, ज्युडिशियरी मेंबर्स असतात आणि एक्सपर्ट मेंबर असतात. ओके, चेअरमॅनला निवडताना सेंट्रल गव्हर्नमेंट हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाची कन्सल्ट करते की बाबा आपल्याला कोणाला निवडलं पाहिजे करणं. तसंच कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 हे एक्सपर्ट मेंबर आणि ज्युडिशियल मेंबर असू शकतात NGTचा अंतर्गत. NGT स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि NGT ॲक्ट 2010च्या अनुसार ती अस्तित्वात आलेली आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल आणि ॲपिलेट ज्युरिडिक्शन दोन्ही आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे, ओके, डिसेंबरमध्ये विक्रमी GST संकलन, केंद्र सरकारला 1.15 लाख कोटीचा महसूल. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचे GST. ओके, तर लक्षात ठेवा, GST जी आहे ते एक डेस्टिनेशन बेस्ड टॅक्सेशन सिस्टम आहे. ओके, डेस्टिनेशन बेस्ड म्हणजे काय तर GST करून फायनल प्रोडक्टवरती आपण लावतो. ओके, त्यानंतर म्हणून त्याला डेस्टिनेशन बेस्ड आपण टॅक्सेशन सिस्टम म्हणतो, कारण फायनल प्रोडक्टवरती आपण GST लावतो. ओके, GST जे आहे ते 101वी घटना दुरुस्तीनुसार अस्तित्वात आला. ओके, GST आणण्याचा मागचा आपला उद्देश काय होता तर 1 नेशन 1 टॅक्स. ओके, आता GST जे आहे त्याच्या अंतर्गत आपण गुड्स आणि सर्व्हिस, ठीक आहे, या दोघांनाही इन्क्लूड केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, काय बरं, गुड्स आणि सर्व्हिस या दोघांनाही इन्क्लूड केलेलं आहे आणि हे सिंगल टॅक्स सिस्टम आहे. ओके, आता याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू ॲडिशन होते ना याच्यावरतीच आपल्याला टॅक्स द्यायचा असतो. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बघा, समजा आपल्याला एक मोबाईल फोन बनवायचा आहे. ठीक आहे, आपल्याला एक काय बनवायचं आहे, मोबाईल फोन बनवायचा आहे. तर मोबाईल फोन बनवण्यासाठी ABCD अशी 3 कंपनी असते. ए कंपनी काय करते, ए कंपनी फक्त याचे सॉफ्टवेअर बनवते. ओके, बी कंपनी त्याचा हार्डवेअर बनवतो. सी कंपनी त्याला काय करते तर हार्डवेअर बनवल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही प्रोग्राम्स असते ते इन्स्टॉल करायचं काम करते. आणि डी कंपनी जी आहे ते त्याचं असेंब्ली करते. ओके, समजा ए कंपनीने बनवलं 10 रुपयामध्ये तो सॉफ्टवेअर बनवला. बी कंपनीने त्याच्यामध्ये 2 रुपयाचं ॲडिशन केला आणि त्याची किंमत हे 12 रुपये झाली, परंतु त्यांनी प्रॉफिट पण घ्यायचं म्हणून ते त्याला 14 करतात. असंच पुढे सीने त्याच्यामध्ये काहीतरी 2 रुपयाचं वाढ केली आणि त्याची किंमत 18 केली. ओके, डी कंपनीने काय केलं तर डी कंपनीने त्याच्यामध्ये थोडीशी वाढ केली, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन केला. वाढ करणे म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडिशन केला. सॉफ्टवेअरला हार्डवेअरमध्ये कन्वर्ट केला. ठीक आहे, म्हणजे काय केलं तर व्हॅल्यू ॲडिशन केला.
हार्डवेअरमध्ये नंतर ते प्रोग्राम इन्स्टॉल केले म्हणजे व्हॅल्यू एडिशन केला, त्याच्यानंतर त्याची असेंब्ली केली म्हणजे पुन्हा त्यांनी व्हॅल्यू एडिशन केला आणि शेवटी त्याची किंमत 20 रुपये झाली. ओके. आता 10 रुपयेसाठी इनपुट क्रेडिट त्यांनी दिलं असेल काहीतरी, इथे 10 रुपये जेव्हा 14कडे जातात म्हणजे बी त्याला कितीमध्ये विकतो, 14मध्ये विकतो, तर जे वरचे 4 रुपये ना तर त्याच्यावरती GST भरतो. ओके. पुढे गेला 14 रुपये झाला, 14चा 18 झाला, तर जे 4 रुपये ॲड झाले ना त्याच्यावरती GST असते. इथे गेलं 20 रुपये झालं तर वरचे 2 रुपये त्याच्यावरती GST लागेल फक्त. आधी काय होतं माहिती आहे का, आधी 10 रुपयेवरती GST लागायचा, नंतर 14 रुपयेवरती GST लागायचा, नंतर 18वरती GST लागायचा आणि नंतर 20वरती GST लागायचा. ओके. म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स लागायचा. तुम्ही 4वरती टॅक्स लावला होता, परंतु आधीच्या सिस्टममध्ये पुन्हा त्याचं ॲड होऊन त्याच्यावरती सुद्धा टॅक्स लागायचा, म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स होता. तर ही प्रोसेस यांनी इथे कमी केली. ओके. आणि जे काही शेवटी ज्याच्याकडे जातो, ठीक आहे, GST म्हणजे जे कस्टमर असतात, कस्टमरने शेवटी 20 रुपयामध्ये त्याची खरेदी केली, तर या 20 रुपयावरती जे GST लागते. ओके. आणि ते कोण पे करतं, तर ते कस्टमर पे करते. आणि त्यानंतर इनपुट क्रेडिट ही एक सिस्टम असते, आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करणारच आहोत. तर त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला त्यांनी जे एक्स्ट्रा दिलेले आहेत पैसे ते त्यांना परत केले जातात. ओके. एकदम डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चरमध्ये त्याला डिस्कस करू, हे थोडं संक्षिप्तमध्ये होता. ओके. मग टॅक्स ऑन टॅक्सची जी प्रक्रिया होती त्याला इथे खतम करण्यात आलेली आहे. ओके. आणि व्हॅल्यू एडिशनवरती आपण फक्त टॅक्स लावतो. आता कुठले कुठले असे टॅक्स आहेत की ज्यांना आपण हे GSTच्या माध्यमातून कमी केलेत. ओके. म्हणजे त्याला GSTमध्येच ॲड करून घेतलं. तर त्यामध्ये स्टेट लेवलवरती आधी लागायचा स्टेट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ज्याला आपण सेल्स टॅक्ससुद्धा म्हणायचो, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय और एंट्री टॅक्स, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स, टॅक्सेस ऑन लॉटरी, बॅटिंग, गॅमलिंग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता हे सर्व टॅक्सेस आपण काढून टाकले आणि त्याच्या जागेवरती आपण GST हे एक सिंगल टॅक्स ठेवला आहे. तसंच केंद्राच्या स्तरावरती सेंट्रल एक्साईज ड्युटी, ॲडिशनल एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, ॲडिशनल कस्टम्स ड्युटी आणि स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑफ कस्टम्स. ठीक आहे. हे सर्व टॅक्सेस आपण काढून फक्त GST ठेवलं आहे तिथे. आता GST जे असते तर GST हँडल करण्यासाठी एक GST काउन्सिल असते. ठीक आहे. GST काउन्सिल म्हणजे आपले जे फायनान्स मिनिस्टर असतात ते या GST काउन्सिलचे हेड असतात. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सध्या GST काउन्सिलचे हेड कोण आहेत, मग निर्मला सीतारामनजी. ओके. हे आता GST काउन्सिलचे हेड आहेत. लक्षात ठेवा, GST काउन्सिलमध्ये केंद्र आणि राज्य दोघांचाही सहभाग असतो. ओके. आणि जे वोटिंग राईट्स असतात ते केंद्राकडे 1/3 असतात आणि जे राज्य आहेत त्यांच्याकडे 2/3 असतात. ओके. आणि जे काही डिसिजन घेतले जातात ते मेजॉरिटीने घेतले जातात. ओके. असं नाही की केंद्राने ठेवलं तर केंद्र जे डिसिजन घेईल ते फायनल, नाही, मेजॉरिटी. ओके. आता GSTच्या अंतर्गत आपण थोडेफार टॅक्सचे स्लॅब्स ठेवले आहेत, ते बघून घेऊ. तर 0% आहे, 5%, 12%, 18% आणि 28%. ठीक आहे. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. तर हे काय आहेत, हे GSTमध्ये स्लॅब्स आहेत. याच्या अंतर्गत आपण प्रोडक्ट्सना ठेवतो आणि त्यांच्यावरती टॅक्सेस लावतो. ओके. मॅक्झिमम तुम्ही जे स्लॅब आहे ते 40% नेऊ शकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. आणि 28%वाला जो टॅक्सचा जो स्लॅब आहे त्याच्यामध्ये आपण सर्व लक्झरी आयटम्स असतात त्यांना ठेवतो. ओके. आता लक्षात ठेवा की काही असे प्रोडक्ट्स आहेत जसे की पेट्रोलियम झालं. ओके. पेट्रोलियमवरती आपण GST लावत नाही. ओके. ही गोष्ट महत्त्वाची, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर जे काही डिसिजन्स असतात ते GST काउन्सिलच घेते आणि कुठलाही प्रोडक्ट हे फिक्स नसतो की त्याला 18%मध्येच ठेवायचं आहे किंवा त्याला 12%मध्येच ठेवायचं आहे. त्यांना योग्य वाटेल त्यानुसार ते जे सप्लाय अँड डिमांड आहे त्याच्यानुसार त्याला टॅक्स कमी किंवा जास्त करू शकतात. ओके. GST नेटवर्कविषयी बघून घेऊ. तर आपण अख्खी GST सिस्टम जे बनवलेली आहे तर त्याच्या अंतर्गत आपण काय केलं की यातला आता आपल्याला ऑनलाईन करावं लागेल ना या सर्व गोष्ट. ठीक आहे. तर टेक्नॉलॉजी लागेल त्यासाठी आणि टेक्नॉलॉजी म्हणून आपण GST नेटवर्क म्हणजेच GSTN हे प्रस्थापित केला. आता GSTN जे आहे त्याला आपण ॲज अ कंपनी प्रस्थापित केलेलं आहे. ठीक आहे. नॉन फॉर प्रॉफिट कंपनी म्हणून आपण GSTNला रजिस्टर केलेलं आहे. लक्षात ठेवा. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जे काही रिलेटेड गोष्ट आहे ते आपण GST किंवा GST रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लागते, ठीक आहे, म्हणजे जे काही कॉम्प्युटर रिलेटेड आस्पेक्ट्स आहेत GSTचे ते सर्व GSTNमध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. ओके. आता GSTN ही एक कंपनी आपण म्हटलं तर कंपनीमध्ये प्रत्येकाचे शेअर्स असतात की नाही, तर केंद्राचे 24.5% शेअर आहेत आणि राज्याचे 24.5% आहे. म्हणजे एकूण 49% शेअर जे आहेत ते सरकारचे आहेत आणि इतर 51% शेअर जे आहेत ते LIC, ICICI, HDFC बँक,
NCE यांच्याकडे वाटलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटकडे 49% स्टेक्स आहेत. ओके, आणि GSTN नेटवर्क काय करते, तर जी काही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर लागणार आहे GSTसाठी ते डेव्हलप करायचं काम करते. ओके, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT रिलेटेड जे काही अस्पेक्ट्स असतात ते GSTN नेटवर्क बघते. ओके, लक्षात घ्या एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की पेट्रोलियम GST जे आहे त्याच्या अंतर्गत येत नाही, पण लक्षात घ्या पेट्रोलियम GSTचा अंतर्गत येतो, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा स्लॅब लावण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे, पेट्रोलियम जो आहे तो GSTचा अंतर्गत येतो, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा स्लॅब लावण्यात आलेला नाही आहे. कारण आपण काय म्हणतो गुड्स अँड सर्व्हिसेस, तर जे आपलं पेट्रोलियम आहे ते सुद्धा एका प्रकारच्या गुड्समध्ये कन्सिडर होतो ना, बरोबर की नाही. तर हे आपण बघितलं GSTN आणि GST विषय. पुढे रेलटेल भाव विक्रीतून सरकारची निर्गुंतवणूक. पूर्णपणे कर्जमुक्त असलेली आणि व्यवसायात वाढीचा दमदार शक्यता सुस्पष्टपणे दृष्टीपथात असलेला रेलटेलचा प्रारंभिक समभाग विक्रीच्या मसुदा प्रस्तावाला सेबीने नुकतीच मान्यता दिलेली आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचे सेबी. तर आपण सेबीविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे, बघा सेबी जे आहे ते 1988 साली अस्तित्वात येते, पण सेबी अस्तित्वात येण्याआधी दुसरी एक बॉडी होती किंवा दुसरी संघटना होती जी सेबीचे कामकाज बघायची. त्यांचं नाव काय होतं, त्यांचं नाव होता कॅपिटल द रेग्युलेटरी ऑथॉरिटी कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू. ओके, काय त्याचं नाव होतं, कंट्रोलर ऑफ कॅपिटल. ओके, आणि ते काय करायचे, ते सेबीचं जे काही आजचं काम आहे ते तेव्हाचे बघायचे. ओके, म्हणजे काय, तर सेबी आता रेग्युलेशनचं काम करते. ठीक आहे, तर सेबीचं आधी रेग्युलेशनचं काम कोण करायचं, तर कंट्रोलर ऑफ कॅपिटल. ओके, काय बरं, कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज. ते ही जी एक बॉडी आहे ती सेबीचं काम करायची या आधी, आणि ते स्वतःचे जे आपलं काय म्हणतात ते जे पॉवर होते ते कॅपिटल इश्यूज कंट्रोल ॲक्ट 1947 याचं घ्यायचे. ओके, कोण बरं, तर कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज. 1988 साली सेबी पहिल्यांदा अस्तित्वात येते. ओके, आणि ते काय करते, तर जी काही कॅपिटल मार्केट आहे त्याचं रेग्युलेटर म्हणून ते काम बघायला सुरुवात करते. ओके, परंतु सेबीमध्ये काही जास्त ताकद नव्हती सेबीकडे, कारण तिला कुठल्याही प्रकारचा बॅकअप नव्हता. मग आपण काय केला, आपण सेबीला हे कॉन्स्टिट्यूशनल बॅकअप दिला. कॉन्स्टिट्यूशनल म्हणण्यापेक्षा आपण एक ॲक्टने त्याला बॅकअप दिला. ठीक आहे, तो ॲक्ट कुठला होता, सेबी ॲक्ट 1992. आणि सेबी ॲक्ट 1992 पारित करून आपण काय केला, तर सेबीला एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून मान्यता दिली. ओके, कुठला ॲक्ट महत्त्वाचा आहे, सेबी ॲक्ट 1992 आपण पारित केला, आणि त्याच्या माध्यमातून आपण काय केलं, तर सेबीला आपण एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून मान्यता दिली. याआधी ती फक्त एक एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणून काम करायची. ओके, सेबीचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर सेबीचं हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईमध्ये आहे. ओके, आणि रिजनल सेंटर अहमदाबाद, कलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली येथे आहे. ओके, सेबीमध्ये एक अध्यक्ष असतात ज्याला आपण चेअरमन म्हणतो, आणि अदर त्याचे मेंबर्स असतात जे गव्हर्नमेंट डिसाईड करेल तसं. ओके, आणि सेबी जे आहे त्याच्यामध्ये वेरियस कमिटीज असतात जे त्यांचं समोर येणाऱ्या प्रश्नावरती डिस्कशन करतात आणि निर्णय घेतात. ओके, तर हे आपण थोडीशी माहिती सेबीविषयी बघितली. तर ओके, आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. PDF जे आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असेल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.